आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. मराठी बातम्या, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण सह लाईफस्टाईल संबंधित बातम्या तसेच देश विदेशातील घडामोडी आता एका क्लिकवर. जन आरोग्य योजना. तर आता आपण शासकीय अधिकाऱ्यांना पण त्या योजनेचं नाव माहिती नसलं तर कसं होणार? किती बघा आपली अडचण बघा, समजून घ्या. काय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड. आयुष्यमान भारत कार्ड तुमच्याकडे कोणाकोणाकडे बँकेचं कार्ड हात वर करा. बँकेचं आपलं डेबिट कार्ड, एटीएम कार्ड हात वर करा. कोणाकोणाकडे नाही पैसे काढून घेत त्याला हात वर असलं. आता हे आयुष्यमान भारतचं कार्ड, एटीएम कार्ड असलं तर खिशात पैसे आहे का तपासता का तुम्ही? कधी बघता का खिशात पैसे? माझ्याकडे कार्ड आहे म्हणजे की निघालो मी. पण आयुष्यमान भारतचं कार्ड असं आहे की 5 लाख रुपये त्या कार्डाची किंमत आहे. किती? 5 लाख. जर ते आपल्या खिशात असेल, ते आपल्या पर्समध्ये असेल तर 5 लाखाचा उपचार आपल्याला मिळतो. नाही तर मग ती स्कीम कुठं आहे, काय करायचं आहे, ती माहिती द्या, हे करा, तोपर्यंत सगळा कार्यक्रम झालेला असतो. आयुष्यमान भारतचं कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे. असे छोटे छोटे विषय आहेत. किसान कार्ड असलं पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. असं जे आपण अभियान या निमित्तानं चालू केलंय, ते अभियान आता या ठिकाणी चालू आहे. आणि माझे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे. या सगळ्यांना मला एवढंच आपल्या सीओ मॅडम आपल्याला माझी विनंती आहे की अभियान चालू झालं आणि अतिवृष्टी आली, महापूर आला, थोडं अभियान 10-12 दिवस 15 दिवस स्लो झालं. तो पुन्हा आता आमची निवडणूक वाजायला लागली की आमचं कधी सगळं निवडणुकीत गेलं अडकून. पण हे अभियान खूप वेगानं आपल्याला चालवायचं आहे. आणि आता ग्रामविकास खात्याचा मंत्री सातारचा एवढं लक्षात असू द्या. जर सातारमध्ये अभियान यशस्वी झालं नाही तर दुसऱ्या जिल्ह्याला सांगायचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळं अतिवृष्टीच्या कालखंडातला जो कालखंड आहे तेवढा आपण 1 महिना पण आपण वाढवू. आणि पण अभियान हे खूप सक्षमपणे आपण सगळ्यांनी चालवलं पाहिजे. आणि माझी बचत गटांना, आमच्या महिलांना विनंती आहे, सगळंच काम आपण करता का नाही? मी सगळ्यांचा हिशोब घेणार आहे. सीओना सुद्धा कंपल्सरी गावात मुक्काम करायचं आहे. ज्या गावात जायचंय त्या गावात मुक्काम करायचं, त्या गावाने काय केलं बघायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या कामात सहभागी व्हायचंय आणि आपण त्यांच्यासोबत काम पण करायचं. मी मंत्री असलो तरी मला पण, मी माझ्या आमच्या निवडणुका समजा की मी स्वतः एका दिवशी 10 गावात जाण्याचा निर्णय घेतला. 60 दिवस तरी चालणार असे सांगितले. पण हे अभियान तुम्हाला आता हे निवडणूक सभेपर्यंत जीवन ठेवायचे, तुमची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आता आपण अभियानाच्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी अडचणी होत्या त्या पुन्हा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते आपण ते लॉन्च आपण अभियान करतोय. अभियानाचं सॉंग आता येते. त्यासोबत अनेक ब्रँड अभ्यासिकर या योजनेसाठी आपण नेमलेले आहे. त्याचा कालच तयार झालेला आहे. आणि आता हे सगळे लोक अभियान कालखंडातले, म्हणजे आपले कीर्तनकार आहेत ना, आपले निवृत्ती महाराज इंदोरीकर, त्यांना पण मी विनंती केली आमच्या अभियानात सहभागी व्हा. आणि आमचे हास्यकथेचे कलाकार आहेत, तुम्हाला तेवढंच आनंद होतो ना. पण आता मी तुमच्या गावात येणार आहे, तुमच्यासोबत तुमच्या ग्रामसभेला येणार आहे. तुमच्या गावात येईल अगदी सोनाली कुलकर्णी पासून सगळ्या, फक्त हिरो हिरोईनच नाही पण समाजात काम करणारे सगळ्यात चांगली लोक आहेत, जे समाजापुढे आदर्श ठेवतात. या सगळ्या लोकांना आम्ही गावागावात पाठवणार आहे. आणि तुमच्याही जिल्ह्यामध्ये 2 सेलिब्रिटी देणार आहे. त्यांना तुम्ही ठरवून द्यायचं किती ग्रामसभा एका दिवशी करायच्या, त्याच्यासोबत तुम्ही जायचंय, गावात गावकऱ्यांनी काम करायचंय. आणि आता हे सगळं आता सुरुवात आता कंप्लीट झालंय. आता हे 2-3 दिवसात आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे यायला लागेल. तेव्हा आपण सगळ्यांनी गावाच्या अभियानात सहभागी व्हायचे. होणार का? कोण कोण होणार सांगा? हात पण ताट नाही, तुमचा मान कधी ताट राहायचं काय? तुम्हाला देवाला सोडले का? सगळ्यांनी एक लक्षात घ्या, एक काही लक्षात घ्या. आपल्या गावासाठी अर्धा तास द्यायला काय सांग? अर्धा तास आपल्या गावासाठी द्या, काय फरक पडत नाही. आणि जे आपले पण त्याच्यामध्ये असं दुसऱ्या लक्षात नसतं. तेव्हा आपण आपल्या गावासाठी काम करा, आपल्या गावाच्या अभियानामध्ये सहभागी व्हा. हे या निमित्तानं मी सांगणार आहे. मनरेगाचा विषय आता तुम्ही सांगितला या ठिकाणी. जलतला बंधारा तुम्ही या तालुक्यात जेवढे जलतलाचे मंजूर करा तेवढे सगळे करणार. कारण मला माहिती आहे, जेव्हा आमिर खानचा वॉटर कप या ठिकाणी होता, जलयुक्त शिवारची चळवळ होती, तेव्हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्तीचं काम आमच्या मान तालुक्याने केलं. त्यासोबत खराब महाराष्ट्रात सगळ्यात जास्तीचं काम, म्हणजे एका बाजूला 5 जिल्हे काढले आणि एका बाजूला मान तालुका काढला तरी आमच्या मानचं काम असतो अशी परिस्थिती. त्यामुळे कामाची सवय आहे, आम्ही काम करू शकतो आणि आम्ही मजबूत आहे. असं इथली सगळीच माणसं मजबूत आहे, ते काम करू शकतात. हे आणि मी त्यांना सांगेन. वॉटर कप झाला आमिर खानचा, आपण बघितलं. पहिल्या वर्षी विधान पहिला दुसरा आलं. विधाननं त्यावेळी भाग घेतला आमच्या, आणि पहिलं गावाला ते 280 लोकसंख्येत होतं. पण विधाननं केलेलं काम त्या गावाच्या किमान 100 पट अधिक होतं.
अशा गावात काम केलं. टाकेवाडीचं कोण आहे का इथं माहिती आमचं बचत गट आला का टाकेवाडीचा? आणि खूप चांगलं काम केलं. आता 20 गावं आपण चांगली निवडा आणि त्या गावामध्ये आपण झोपून द्या. एक एक अधिकाऱ्याला एक एक गाव आता आपण द्या आतापासूनच, आणि ते निवडायचा अवधी थोडा वाढवतोय आपण. आणि एकदा 20 गावं निवडली की त्याच्यावर खूप ताकदीनं आपण काम चालू करा, हे या निमित्तानं सांगेल. आणि तुम्ही सगळ्यांनी शब्द दिलाय मला की आम्ही त्याच्यात सहभागी होणार आहे. आणि मी माझं गाव बाकी काय नका करू, स्वच्छता करा. कागद पडला तर उचला. मी सांगितलं तुम्ही पंढरीला कोण कोण जाते यातलं हातवर करून, तिथे बी लाजतात. पंढरीला जातो म्हणायला बी लाजतात. पंढरीला जात होता तुम्ही, पंढरपूरला गेला चंद्रभागेला गेलता का? गेलता का नाही? त्यावेळेची चंद्रभागा आणि आजची त्या चंद्रभागेमध्ये कधी तुम्ही आंघोळ केली नसते. आज गेला तर कागदाचा तुकडा त्या चंद्रभागेच्या जवळ पडताना दिसणार नाही. स्वच्छ चंद्रभागा. मला अनेक वारकऱ्यांनी सांगितलं की 20 वर्षांना मी पहिल्यांदा चंद्रभागेत आंघोळ केली. त्यांना आंघोळ करायसारखी परिस्थिती नव्हती. पण आज आमची चंद्रभागा सखा परिसर स्वच्छ आहे. आता आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ करू शकतो अशा चंद्रभागा. पंढरपूर स्वच्छ आहे. पंढरपूर एकदा वारी झाली की पंढरपूर आमचं किमान 15 दिवस गावातली माणसं बाहेर राहायची आणि साथीचा रोग वाढणार असं व्हायचंच नाही. पण आज आपण गेला वारी दिवशी सुद्धा आमचं पंढरपूर स्वच्छ पंढरपूर आहे. आज कार्तिकी वारी उद्यापासून, कार्तिकी आषाढीची उद्याच आहे. कुणी गेलं उद्याच पंढरपूरला तर सांगा बघा आणि सांगा की भाऊ पंढरपूर स्वच्छ होतं किंवा पंढरपूरमध्ये इथं घाण होतं. एका अभियानानं आमच्या लोकांच्या मध्ये ती भावना निर्माण झाली की मी माझं गाव, माझं अंगण, माझं घर स्वच्छ केलं पाहिजे, ही भावना झाली. आणि बघता बघता पंढरपूर स्वच्छ झालं. ग्रामपंचायतीत ना बसायची जागा. अरे ग्रामपंचायत माझी गेला तर बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, कोण विचारत नाही आला का गेला का. अरे ग्रामपंचायतीत पहिलं पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे. आणि ना कोण असेल त्याला या बसा म्हणला 2 खुर्च्या 3 खुर्च्या त्याला बसायला असल्या पाहिजे. सरपंच खुर्चीवर गावाली उभी. सहभागी व्हा आणि आपलं गाव समृद्ध बनवा, आपलं गाव सक्षम बनवा. अंगणवाडी असेल, शाळा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या सक्षम झाल्या पाहिजे. काम आपण हातामध्ये घ्या. मला वाटतं खूप अधिकारी म्हणून आपण सगळेजण चांगले अधिकारी आहेत. मी आपलं मनापासून मॅडम कौतुक करतो. मी आपण जेव्हा जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा सांगत असतो बऱ्याच गोष्टी प्रत्येक अधिकाऱ्याकडून शिकायला मिळतात आणि तेव्हा त्यातून काही धोरणं बनत असतात. आमच्या शिव मॅडमने एकदा मला एकच शेवटची आठवण सांगतो मी थांबतो. मी एकदा जिल्हा परिषदेचा आपण ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो. आमच्या मॅडमने त्यांच्या स्पर्धेला मला बोलवलं. आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी मला बोलवलं. बसल्या बसल्या आम्ही एक संकल्पना राबवली. मला वाटलं की ही स्पर्धा आमच्या सगळ्या जिल्हा परिषदामध्ये झाली पाहिजे आणि त्याला शासन मान्यता असली पाहिजे. आम्ही ती शासन मान्यता देण्यासाठी कमिटी केली आणि 2-4 दिवसात एक जी आर निघतोय. आता आमच्या सगळ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या, आमचे शिक्षकही म्हणजे त्यात आम्हाला सहभागी करून घ्या. त्यांच्या स्पर्धा या ठिकाणी आता चालू होतील. एक एक कल्पना बघतो आपण की कशा पद्धतीने पुढे येते, तशीच ही कल्पना आपण राबवून पुढे जावा एवढी विनंती करतो. सरकार आपल्या पाठीशी ताकदीनं उभं आहे. जाताना पुन्हा सांगतो, उमेदच्या सगळ्या माझ्या बहिणींना सांगतो, हे उमेदचं खातं तुमच्या या भावाकडे आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे, जो व्यवसाय करायचा आहे, अधिकाऱ्यांना सांगून बघा. झालं नाही तर डायरेक्ट मला फोन करा. तुमच्या व्यवसायासाठी लागेल ती सगळी मदत आमच्या खात्याकडून होईल, तुमच्या भावाकडून होईल एवढा शब्द आपल्याला निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, आपल्याला धन्यवाद देतो. आणि सिद्ध साहेब आपल्या कारखान्यामध्ये खूप चांगलं काम या निमित्तानं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे व्हिडिओ, दोन्ही व्हिडिओ या अभियानात मान खटाव कुठल्याही परिस्थितीत मागं राहता कामा नये. भरारी वृत्त सेवा या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. धन्यवाद.